जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात ऑपरेशन बिहाली अंतर्गत मोठी कारवाई सुरू आहे। बसंतगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जैश-ए-मोहम्मद दहशतवादी ठार झाला असून इतर 3 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। संपूर्ण भारतभर भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली पुरीची जगन्नाथ रथयात्रा आज म्हणजे 27 जून पासून दिमाखात सुरू झाली आहे। प्रभू श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ लाखो भाविकांच्या जयघोषात श्री मंदिरातून बाहेर आले। आज 27 जून रोजी आयोजित जगन्नाथ रथयात्रेत 3 हत्ती अचानक डीजे आवाजामुळे बेकाबू झाले आणि ज्यामुळे खडियाच्या बाजूतील रस्त्यांवरती भक्तांमध्ये अफरातफरी निर्माण झाली। एका पत्रकारासह 3 जण जखमी झाले असून त्यांना एसव्हीपी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठा राजकीय संदेश दिलाय। त्यांनी प्रथम मराठीतून घोषणा करून 5 जुलै रोजी होणाऱ्या मराठी अभिमान मोर्चा संदर्भात माहिती दिली आहे आणि त्यानंतर तीच घोषणा इंग्रजीत ट्विट करून थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घोषणा झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच मंचावरती येणार आहेत। 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या सन्मानासाठी मुंबईत आयोजित मराठी अभिमान मोर्चामध्ये ही ऐतिहासिक बंधू भेट होणार आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देताना आता आम्ही एकत्र आलो आहोत। राज आणि उद्धवजी एकत्र मोर्चात सहभागी होतील आणि हा क्षण महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय ठरेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या जबरदस्तीच्या विरोधात एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचाल निर्माण झाली आहे। या दोन्ही नेत्यांनी एका सुरात केंद्र सरकारवरती टीका करत मराठी जनतेसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मात्र भाजपकडून या घोषणेवर तातडीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे। भाजप नेते म्हणालेत ही युती ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करण्याचा एक राजकीय स्टंट आहे। दहशतवादाचा उल्लेख नसल्याने स्वाक्षरी नकार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केले की एका देशाने दहशतवादाचा उल्लेख नको असल्याचं सांगितल्यामुळे भारताने संयुक्त निवेदनावरती स्वाक्षरी केली नाही। राजनाथ सिंह यांनीही यावरती नाराजी व्यक्त केली होती। रतलाममध्ये 27 जून रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचा काफिला रतलाममध्ये जाताना अप्रिय अनुभवाला सामोरा आलाय। रात्री दोशीगाव येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावरती 19 इनोव्हा गाड्यांमध्ये डिझेल भरताना डिझेलमध्ये पाणी असल्याचं आढळलं आणि यामुळे सर्व वाहनं थोड्याच अंतरावरच आड झाली आहेत आणि ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठा प्रश्न निर्माण झाला। महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये 3 बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या वास्तव्यास आढळल्यामुळे अटक करण्यात आली आहे आणि ही कारवाई सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि MIDC पोलीस ठाण्याच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये पार पडली आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावरती 150 कोटी रुपये किमतीची जमीन सुमारे 3 एकर हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून हिबानामा स्वरूपात मिळाल्याचे गंभीर प्रकार उघड पडलेत।